हाय स्टुडंट, नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी तानाजी सयाजी मेहत्रे, महाराष्ट्र विद्यालय तीर्थबुद्रुक, सहशिक्षक, विषय इंग्लिश. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण द अल्केमी ऑफ नेचर पेज नंबर 118 वी हॅव लर्न द पार्ट ऑफ वॉर्मिंग अपचा भाग आपण पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे द अल्केमी ऑफ नेचर, निसर्गाचा चमत्कार, द एक्सप्लेनेशन ऑफ दिस लेसन. या लेसनचं आपल्याला एक्सप्लेनेशन इन मराठी अँड इंग्लिशमध्ये पाहायचं आहे. पेज नंबर 119 अँड 120. सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की हा लेसन एक्सप्लेन आवडल्यानंतर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. द अल्केमी ऑफ नेचर. ओके, सो द फर्स्ट लाईन ऑफ द पोयम विल्यम ब्लेक. यामध्ये पहिल्या लाईन ज्या आहेत दिलेल्या त्या विल्यम ब्लेक हा इंग्लंडमधील कवी आहे. 1757 ही वॉज बॉर्न, त्यांचा जन्म झाला. खूप सुंदर लाईन आहेत निसर्गाशी संबंधित. To related the nature, to see a world in a grain of sand and a heaven in a wild flower, hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. विद्यार्थ्यांनो, विल्यम ब्लेक यांच्या एका कवितेच्या लाईन्स इथं आहेत. या लाईनमधूनच कळतं की व्हॉट इज द बॅकग्राऊंड ऑफ दिस लेसन. या लेसनचा बॅकग्राऊंड काय आहे. एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते. टू सी ए वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड. बघा, एका वाळूच्या कणामध्ये सारं विश्व आहे आणि एका रानातल्या फुलामध्ये तुम्हाला संपूर्ण स्वर्ग दिसेल. थोडीशी हाताची इवलीशी ओंजळ करा आणि त्यामध्ये संपूर्ण अमर्याद जग साठलेलं दिसेल तुम्हाला. होल्ड इन्फिनिटी in the palm of your hand and eternity in our hour. आणि एक ताससुद्धा शाश्वत काळाप्रमाणे भासतो आपल्याला. खरं तर सुंदर अशा ह्या लाईन या लेसनमध्ये. आणि पाहूया आपण पुढे नेक्स्ट लाईन. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोअर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड इन्हॅन्सिंग आवर वेलबिंग. आपण स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी वी इन्स्टिंक्टिव्हली, निसर्गतः, स्वाभाविकतः, सहज. इन्स्टिंक्टिव्हली मीन्स सहज. टर्न टू आउटडोअर ॲक्टिव्हिटीज, आपण आपल्या घराच्या बाहेर जातो, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग, आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा सगळीकडे आपल्याला निसर्ग दिसतो. अँड इन्हॅन्सिंग आवर वेलबिंग, आणि नक्कीच तो आपल्या आरोग्याला बाहेरच्या रम्य वातावरणामध्ये बहर आणतो, वाढवतो. नेचर सूथ्स अँड नर्चेस. निसर्ग नक्कीच आपल्याला आपल्या संपूर्ण आरोग्याचं सांत्वन करतो आपल्याला आणि पोषण देतो. नर्चर्स मीन्स पोषण देणे. नेचर फुलफिल अँड मोटिवेट्स. निसर्ग भरभरून सर्व काही देतो, आपल्या इच्छा पूर्ण करतो. फुलफिल अँड मोटिवेट्स. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. निसर्ग आपल्या कानामध्ये कुजबुजतो आणि आपल्याला आज्ञासुद्धा देतो, आपल्यावर कमांड ठेवतो, आज्ञा करतो आपल्याला. आर यू लिसनिंग? आणि मग कधी ऐकलंय तुम्ही ह्या गोष्टी निसर्गातल्या? कधी ऐकल्यात? व्हेन आय डू leaves me in a complete awe. AWE. awe means इथं अर्थ दिला आहे बघा. अ फिलिंग ऑफ रिस्पेक्टिंग विथ वंडर, म्हणजे आश्चर्यचकित होणे. सरप्रायझिंग, समानार्थी शब्द सरप्रायझिंग. व्हेन आय डू, जेव्हा मी हा निसर्गाचा चमत्कार ऐकते. रक्षा भारडिया लेखिका म्हणते, मी जेव्हा हा चमत्कार ऐकते, इट लिव्ज मी इन अ कम्प्लीट ऑ. नक्कीच माझं संपूर्ण जीवन आश्चर्यचकित होऊन जातं. लिव्ज मी, आणि मी फक्त बघतच राहते
की किती आश्चर्य आहे निसर्गामध्ये. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. आपल्या बागेमध्ये आसपास परसदारामध्ये एखादं जास्वंदाचं झाड असतं. वी हॅव, आपल्याकडे आहे, प्लांट ऑफ इन अ गार्डन. एव्हरी फॉर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स इन इट. आणि प्रत्येक पंधरवड्याला त्याच्यावरती फुलं भरतात. ब्लूम्स म्हणजे भरणे. बिग्स ब्राईट अँड टेंडर, अतिशय मोठी फुलं असतात त्याची. अँड ब्राईट, तेजस्वी फुलं असतात आणि नाजूक फुलं असतात. हे बघा, फ्लावरबद्दल या ठिकाणी 3 विशेषणं वापरले आहेत. ते म्हणजे बिग, ब्राईट अँड नेक्स्ट टेंडर. हे विशेषण आहेत, नामाबद्दल वापरले जाणारे विशेषण आहेत. एखाद्या नामाबद्दल आपण 2, 3, 4 सुद्धा विशेषणं वापरतो. सो त्या हिबिस्कस जास्वंदाच्या या वनस्पतीच्या फुलाबद्दल हे विशेषणं आलेत. आणि थ्रो द डे इट स्माइल्स विथ अ सन अँड डान्सेस विथ द वाईन. हे फूल संपूर्ण दिवसभर स्माइल्स विथ द सन, सूर्याबरोबर ते हसत असतं. अँड डान्सेस विथ द वाईन, आणि वाऱ्याबरोबर ते नृत्य करत असतं. साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य आहे, थ्रो द डे इट स्माइल्स. तृतीय पुरुषी एकवचनी करता इट, ही सी इट नंतर मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाला एस एस प्रत्यय जोडला जातो. म्हणून या वाक्यामध्ये इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द वाईन या वाक्यामध्ये 2 मुख्य क्रियापदं आलेली आहेत. ते म्हणजे स्माइल्स आणि डान्सेस हे ॲक्शन वर्ब्स आहेत. बट ॲज इव्हनिंग अप्रोचेस, जेव्हा हे जास्वंदाचं फूल दिवसभर हसतं त्या सूर्याबरोबर आणि वाऱ्याबरोबर नाचतं, तेव्हा मात्र संध्याकाळ होते. बट ॲज इव्हनिंग अप्रोच, जेव्हा संध्याकाळ जवळ येते, इट स्टार्ट्स विल्टिंग, मात्र ते त्यावेळेस कोमेजतं. अँड द मॉर्निंग आफ्टर, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इट विदर्स कम्प्लिटली. अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम वन विथ द अर्थ अगेन. आणि जेव्हा त्या दिवशीची संध्याकाळ होते तेव्हा ते फूल पूर्णपणे विल्टिंग होऊन जातं. विल्टिंगचा अर्थ इथं दिला आहे बघा, टू ड्राय अँड ड्रूप मीन्स कोमेजून जाणे. अँड द डे द मॉर्निंग आफ्टर, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ते विदर्स कम्प्लिटली, पूर्णपणे मात्र ते सुकून जातं. इथं विदर्सचा अर्थ दिला बघा, ड्राईज अप, सुकून जाते. अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम वन विथ द अर्थ अगेन. आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मात्र ते फॉल्स, खाली पडते. अँड बिकम विथ द अर्थ अगेन, आणि पुन्हा ते मातीमध्ये मिसळून जाते. खरं तर ह्या मातीतूनच सर्व गोष्टी उगवतात. आपलाही जन्म होतो आणि शेवट मात्र या मातीमध्येच होतो, असं या वाक्यामधून या ठिकाणी रक्षा भरडिया या लेखिकेनं सांगितलं आहे. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. एकाच दिवसासाठी या फुलाचं जीवन असतं. कम्स फॉर, त्याचं आयुष्य, जे आगमन होतं आयुष्यामध्ये या पृथ्वीवरती, ते एकाच दिवसाचं असतं. येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. मात्र हे फूल एका दिवसासाठी सुद्धा मात्र आपलं जीवन भव्य दिव्य करून टाकतं. स्प्लेंडरचा अर्थ इथं आला बा, ग्रँड ॲपिअरन्स, चैतन्यदायी जीवन करून टाकतं एकाच दिवसासाठी. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे अँड येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. व्हॉट इफ वी टू लिव्ड आवर लाईफ हाऊ एवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. आणि आपण सुद्धा आपलं जीवन जरी छोटंसं असलं, इफ इट्स शॉर्ट, आपण ते जीवन का बरे संपूर्णपणे समृद्धतेमध्ये जगू नये. हाऊ एवर शॉर्ट इट फुलेस्ट, फुलर, फुलेस्ट. डिग्रीचे विशेषणाचे हे 3 रूप आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. आणि सर्वोत्तम परिपूर्ण समृद्धतेनं भरलेलं जीवन आपण का जगू नये. द नेक्स्ट पॅरेग्राफ. वी वेंट टू ए रॉकी बीच. एका खडकाळ समुद्रकिनाऱ्यावरती आपण जातो. रॉकी, खडकाळ समुद्रकिनारा. अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशियन. आणि पाहतो आपण, सॉ, सी, सॉ, सीन हे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आलं. सॉ
पाहणे आणि आपण पाहतो द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशियन आणि भव्य अशा प्रकारचा ओशियन म्हणजे समुद्र सी समुद्र ओशियन म्हणजे समुद्र हे दोन्ही समान शब्द आहेत आणि आपण हा भव्य दिव्य अशा प्रकारचा समुद्र पाहतो अँड द रॉक्स अलॉंग साईड आणि त्याच्याच त्या समुद्राच्या बाजूला अलॉंग साईड म्हणजे त्याच्या बाजूला संपूर्णपणे खडक असतो कार्व्ड स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर मात्र हा खडक मात्र कोरीव झालेला असतो कार्व्ड कोरला गेलेला असतो आणि तो स्कल्प्टेड झालेला असतो अँड शेप्ड बाय वॉटर आणि त्या पाण्यामुळे त्याला मात्र एक आकार आलेला असतो शिल्पासारखा आकार आलेला असतो वॉटर इज सो जेंटल आता या दोन्हीचा जर आपण फेन वी कंपॅरिझन बिटवीन द रॉक अँड द सी द ओशियन दॅट टाईम वॉटर इज जेंटल पाणी सौम्य आहे हळवार आहे रॉक सो हार्ड मात्र त्याच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर रॉक इज सो हार्ड खडक मात्र अतिशय कठीण आहे येट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे मात्र त्या खडकावरती दररोज पाणी वाहत असतं त्या पाण्याचा मारा होत असतो इट फ्लोज इट एव्हरी डे फॉर इयर्स वर्षानुवर्ष अँड द रॉक गिव्ज इट आणि मात्र हेच खडक त्या हळवार का असेना परंतु सातत्यानं त्याचं जे आक्रमण आहे किंवा पाण्याची जी कंटिन्युटी आहे त्याच्यावरती येण्याची त्या खडकावरती त्यामुळं मात्र हा खडक रॉक्स गिव्ज इन आणि तो आपलं समर्पण करतो इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स आणि त्या पाण्याला पाहिजे तसं त्याच्या आज्ञेतून तो खडक आपला आकार घेत असतो आवर प्रॉब्लेम्स आर सो कॉलोसल आपल्या समस्यासुद्धा एवढ्याच प्रचंड आहेत इथं मी शब्द बिग लिहिलेला आहे कॉलोसलचा अर्थ इथं समोर दिलेला आहे एक्स्ट्रीमली लार्ज अतिशय मोठे भयंकर आवर प्रॉब्लेम्स आर सो कॉलोसल आपल्या समस्या फार मोठ्या आहेत अँड वी आर सो स्मॉल आणि आपण मात्र लहान आहोत एट इफ वी परसिस्ट मात्र आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवले कायमस्वरूपी तर त्या समुद्राच्या पाण्यासारखे आपण समुद्राचं पाणी जसं खडकाला आकार देतं त्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातल्या कॉलोसल प्रॉब्लेम द बिग प्रॉब्लेमला आपण नक्कीच आकार देऊया वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पिपिंग थ्रो द स्मॉल क्रॅक इन कॉन्क्रीट पेव्हमेंट हे बघा वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पिपिंग through the small cracks in concrete pavement. Peeping means डोकावणे PWP pip peeping म्हणजे डोकावणे and small bits म्हणजे जरासे and concrete pavement म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा पदपथ रस्ता असतो त्या रस्त्यावरती we saw a small bits of grass आणि त्या कॉन्क्रीटच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या त्या क्रॅकमधून छोट्याशा भेग पडलेल्या त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामधून गवताचं पातळ छोटंसं गवत बाहेर डोकावत असतं पिपिंग थ्रो स्मॉल क्रॅक्स इन कॉन्क्रीट पेव्हमेंट एवढा कठीण हा रस्ता तो पदपथ आणि त्या रस्त्यावरती मात्र या कॉन्क्रीटच्या थोड्याशा फटीमधून गवताचं पातळ वर डोकावत असतं इट लेफ्ट्स अस थिंकिंग आणि ते आपल्याला विचार करायला भाग पडतं लेफ्ट्स अस आणि आपण विचार करत राहतो हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग किती जरी कठीण मार्ग असला आणि एखादी अतिशय नाजूक जीव जरी असला हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक आणि अशक्य मात्र गोष्टी कशा प्रकारे ऑलवेज देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग आणि याच सातत्याने प्रयत्न करणाऱ्या गोष्टीला मात्र नक्कीच मार्ग असतो ऑलवेज ॲन ओपनिंग कुठंतरी प्रवेशद्वार असतंच वी सॉ ए ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ज इन द कोल्ड विंटर मंथ्स हिवाळ्याच्या दिवसामध्ये संपूर्ण झाडाची पानगळती झालेली असते बेअर म्हणजे उघडे होणे पर्णहीन होणे वी सॉ ए ट्री बेअर म्हणजे पर्णहीन झालेले झाड
ऑल लिव्ज इन कोल्ड विंटर मंथ्स, आणि सगळी पानं हिवाळ्याच्या दिवसामध्ये, मंथ्समध्ये, महिन्यामध्ये गळून गेलेले असतात. वी थॉट इट चॅप्टर वॉज ओव्हर, आणि आपण विचार करतो की याचा अध्याय संपला, याचं आयुष्य संपलं. आता हे दोन्ही वाक्य वी सॉ, वी थॉट हे सिम्पल पास्टमधील आहेत. मात्र आपण जेव्हा मराठी मिनिंग्समध्ये येतो तेव्हा बहुतांशी याला आपण मराठी मिनिंग्स सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला वापरावा लागतो. वी थॉट इट चॅप्टर वॉज ओव्हर म्हणजे याचा अध्याय संपला असं आपल्याला वाटतं. बट 3 months पास्ड, परंतु हळूहळू 3 महिने निघून जातात. पास्ट म्हणजे निघून जाणे. स्प्रिंग सेट इन अँड द ट्री वॉज बॅक इट टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन, आणि पुन्हा एकदा मात्र 3 महिन्यानंतर स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू येतो. अँड द ट्री वॉज बॅक इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन, आणि पुन्हा एकदा भव्य हिरव्या रूपामध्ये ते झाड भरून जातं. फुल ऑफ लिव्ज, भरपूर पाणी येतात त्याला. फ्लावर्स, फुलं येतात. बर्ड्स, पक्षी त्यावरती खेळतात. अँड लाईफ्स, आणि एक संपूर्ण जीवन तयार होतं. व्हॉट इफ वी टू हॅड कन्व्हिक्शन दॅट, खरं तर हा कसला दृढ विश्वास मनाचा, हा कसला दृढ विश्वास आहे. काय म्हणावं या दृढ विश्वासाला? कन्व्हिक्शन, स्ट्रॉंग, प्रबळ इच्छा. दॅट हाऊएव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाऊ, अवघडातल्या अवघड गोष्टी सुद्धा योग्य होतात. इट विल नॉट रिमेन सो फॉर युअर, रिमेंबर धिस टू शाल पास, आणि लक्षात घ्या जीवनातल्या समस्येच्या गोष्टी विल नॉट रिमेन सो फॉर युअर. वी हॅव लर्नड 2 or 3 examples. That means the tree which is left out all the leaves, पूर्णपणे पानं निघून गेलेले आहेत, बेअर ट्रीज. त्यानंतर एका सिमेंट कॉन्क्रीटच्या फटीमध्ये येणारं पिपिंग, डोकावणारं गवत, हे सुद्धा इट विल नॉट रिमेन फॉर इव्हर, आणि ह्या जीवनातल्या समस्या जास्त काळ राहत नाहीत. रिमेंबर धिस टू शॅल पास, लक्षात ठेवा हा कठीण समस्येचा काळसुद्धा निघून जाईल. धिस मोमेंट विल बी गॉन, याचाच अर्थ धिस टू शॅल पास. वी सॉ ॲन आर्मी ऑफ अँट्स, बऱ्याच वेळेस आपल्याला मुंग्याचं वारूळ आणि एकानंतर एक एका रांगेमध्ये असणाऱ्या मुंग्या आपण लगिंग ए फ्लाय विच ॲट लिस्ट 10 times द अँड साईज, आणि त्या एकामागं एक रांगेमध्ये जाणाऱ्या मुंग्या त्यांच्यापेक्षा 10 पटीनं ओझं असणारी एखादी माशी आपल्या नाजूक पायावरती घेऊन जात असते. वी सॉ ॲन आर्मी ऑफ लगिंग ए फ्लाय विच वॉज ॲट लिस्ट 10 times द अँड्स साईज. 10 times द अँड साईज, त्या मुंगीच्या वजनाच्या 10 पट. द अँड्स ऑर्गनाइज्ड देमसेल्स, आणि ह्या मुंग्या संघटित होतात, एकत्र होतात. अराउंड द फ्लाय, त्या माशीभोवती एकत्र होतात. फ्लाय मीन्स माशी. लिफ्टेड इट आउन फ्रेल फिलर्स, फ्रेल फिलर्सचा अर्थ इथे दिला आहे बघा. फ्रेल फिलर्स म्हणजे वीक लेग, आणि त्यांच्या छोट्याशा नाजूक पायावरती त्या उभ्या राहतात. अँड कॅरीड इट टू क्वाईट अ डिस्टन्स, आणि त्यांना त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत, क्वाईट अ डिस्टन्स, आणि पुढे पुढे त्यांच्या अंतरापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत नेतात. इथं अर्थ दिला क्वाईट अ डिस्टन्स, थोड्या अंतरापर्यंत. देअर टीम वर्क अँड परसिवरन्स, खरंच त्यांचं संघटन कौशल्य, टीम वर्क संघ, आणि त्यांची चिकाटी परसिवरन्स वेअर इम्प्रेसिव्ह, खरंच वाखाणण्याजोगं त्यांचं संघटन आणि त्यांची चिकाटी आहे. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्ट, मग आपल्यासाठी काय? आपली चिकाटी, ऑर्गनाइज्ड आपला संघटितपणा, फोकस्ड स्पायडर्स वेब आर डेलिकेट, आणि हाच संघटितपणा, हीच चिकाटी आणि हे लक्ष केंद्रित आपल्या कामावरती, ते दुसरं उदाहरण दिलेलं आहे. स्पायडर्स वेब्स आर डेलिकेट, कोष्टिक किंवा कोष्टी, कोळ्याचं जाळं. आपल्या भिंतीवरती वगैरे घरातल्या आपण कोळ्याचं जाळं पाहतो. ते जाळं वेब्स आर डेलिकेट, ते वेब अतिशय नाजूक असतं, परंतु येट व्हेरी स्ट्रॉंग, आणि त्याच्यासाठी मात्र ते अतिशय प्रबळ आणि अतिशय मजबूत असतं. द नेक्स्ट
अल्केमी ऑफ नेचर, ए रेनबो कलर्स द एंटायर स्काय. ए रेनबो कलर्स द एंटायर स्काय. पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य संपूर्ण आकाशामध्ये रंगीबेरंगी रंगाची उधळण करते. ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ द पर्ल. आणि वाळूच्या ढिगामध्ये असणारं एखादं शिंपलं आणि त्या शिंपल्यामधून दे ओपन अप, आणि जेव्हा ते उघडतं विथ ए पर्ल, आणि त्यामधून मात्र मोती बाहेर निघतात. इन्युमरेबल, असंख्य, नंबर ऑफ मीन्स इन्युमरेबल, स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फायनाईट स्काय. आणि या आकाशामध्ये असंख्य, ज्या मोजता येत नाहीत, इन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द स्काय. आणि या अमर्याद आकाशामध्ये असंख्य तारा चमचम करतात. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. आणि प्रत्येक क्षणाला ढग मात्र आपला आकार बदलतात. द वाइंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंड्रड पॅशन. द वाइंड मेक्स ट्रीज डान्स. आणि वारा मात्र या झाडाला अनहिंड्रड पॅशन, एका अनहिंड्रड इथं अर्थ आला आहे, नॉट हिंड्रड ऑर अब्स्ट्रॅक्टेड. नॉट हिंड्रड ऑर अब्स्ट्रॅक्टेड मीन्स अमर्यादपणे, बेभामपणे या झाडांना वारा नाचवतो. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो. पाण्याला कुठलाही गर्व नाही. चेंजेस इज फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द वाइंड. आणि सूर्य आणि वाऱ्याच्या या आज्ञेप्रमाणे पाणी मात्र विदाऊट एनी इगो, कुठलाही गर्व न ठेवता, चेंजेस इट्स फॉर्म, आणि त्याचं स्वरूप पूर्णपणे बदलतं. वेन वी सी ए कॅटरपिलर टर्न इनटू ए बटरफ्लाय. जेव्हा एखादं सुरवंट चेंज इनटू, टर्न्स इनटू, ट्रान्सफर इनटू ए बटरफ्लाय. एखाद्या फुलपाखरामध्ये सुरवंटाचं अळीचं रूपांतर होतं. ए फ्लावर टर्न इनटू ए फ्रूट. एक फूल फळामध्ये रूपांतर होतं. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर. आणि त्याच वेळेस आपल्याला निसर्गाचा चमत्कार वाटतो. वी टच इट अँड बिकम गोल्ड अवरसेल्स. चला आपण निसर्गाला स्पर्श करूया, निसर्गाच्या सानिध्यात जाऊया. लेट अस गो टू द नेचर अँड टच इट. आणि त्या निसर्गामध्ये राहूया. दॅट्स टाईम आवर लाईफ विल बी शाईन लाईक ए गोल्ड. आणि निसर्गाप्रमाणेच बिकम गोल्ड, आपलं जीवन निसर्गाप्रमाणे होईल. ओके स्टुडंट्स, वी हॅव लर्न द explanation in Marathi and English of this lesson. The next part of my video, I will teach you the margin questions and workshop, page number 120, 121 and 122. या तीनही पेजवरचा आणि मार्जिन क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.